माजी अध्यक्ष अशोकरावजी धोटे साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गोदमारे, त्याचबरोबर विजयभाऊ धोटे, संजयजी टेकाडे, जितेंद्र मुळे हे सर्व इथे उपस्थित आहेत. माननीय रंजनबाबू देशमुख यांचा 80वा वाढदिवस 29 जूनला नागपूर येथे होत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं रणजित देशमुख ग्राम विकास पुरस्कार त्या पुरस्काराचा वितरण सुद्धा त्यांच्या वाढदिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुमचे होणार आहे. हा रणजितबाबू देशमुख ग्राम विकास पुरस्कार जो आहे, हा पुरस्कार प्रामुख्याने त्यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या नागपूर जिल्ह्यातील लोकसहभागातून किंवा विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ज्या ग्रामपंचायत आहे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे किंवा सर्वांच्या लोकसमाजातून चांगल्या पद्धतीने शाळेचं काम आहे, या बाबतीत 1-1 लाखाचे असे 9 पुरस्कार त्या निमित्तानं माननीय रणजितबाबू देशमुख यांच्या वाढदिवस होणार 29 मेला त्या दिवशी देण्यात येणार आहे. या 9 पुरस्कारामध्ये प्रामुख्याने लोकसहभाग क्षेत्रातून ज्या ग्रामपंचायतींनी गौरव अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली किंवा गौरवात्मक चांगली कामगिरी केली त्यांना 1 लाख रुपये. त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायतींनी गुन्हेगारी मुक्त ग्रामपंचायत आपली गुन्हेगारी मुक्त गाव करायचं, दारूबंदी मुक्त गाव करायचं, चांगल्या पद्धतीनं महिलांना संरक्षण कशा पद्धतीनं गावामध्ये देण्यासाठी अनेक विविध कार्यक्रम त्यांनी राबवले. या सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांनी अतिशय उल्लेखनीय काम केलं अशा ग्रामपंचायतीला सुद्धा 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायती त्यांच्या गावामध्ये सांडपाण्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन किंवा घनकचऱ्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन किंवा वृक्षारोपण अशा पद्धतीनं अतुलनीय कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी केली, अशाही ग्रामपंचायतीला 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्या गावांनी की ज्या ग्रामपंचायती जलसमृद्ध क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं जलसंवर्धनाची चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतच्या स्तरावर आपल्या गावामध्ये उत्कृष्ट काम केलं, त्याला सुद्धा 1 लाख रुपये बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उपजीविका क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या शाळेने अतिशय चांगलं काम केलं त्या शाळेला 1 लाख रुपयाचं बक्षीस किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या पीएफसी असो, आलेख असो, पीएफसी किंवा रुरल म्हणजे चांगल्या पद्धतीनं अतिशय चांगलं आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या पीएफसीनी किंवा रुरल हॉस्पिटलनी काम केलं त्याचा सुद्धा 1 लाख रुपये गौरव. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जे मोठे मोठे उद्योगपती आपल्या नागपूर जिल्ह्यातील त्यांचा जो सीएसआरचा फंड, अनेक उद्योगपती सीएसआरचा फंड ग्रामीण भागामध्ये जे गाव अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, ज्या ग्रामपंचायती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, तो सीएसआर फंड त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांना देण्यात येतो. त्याच्यामुळे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे उद्योगपती आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत,
त्या उद्योगपतींमधनं त्यांनी CSR ऍक्टिव्हिटीमध्ये अतिशय चांगलं काम केलं, खास करून ग्रामीण भागामध्ये. त्या CSR मध्ये योगदान, त्या CSR फंडातून दिलेल्या योगदानाबद्दल सुद्धा त्या संस्थेला 1 लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं 9 पुरस्कार 1-1 लाख रुपयाचे पारितोषिक देऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालकमंत्री, बाकीच्या ग्रामविकास खात्याचे जे सन्माननीय मंत्री आहेत त्या सर्वांच्या हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आयोजक समिती जी आहे, आयोजक समितीमध्ये मी आहे, अशोकराव जोडणे, जेवढे आयोजक समितीमध्ये सर्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे मी या आयोजन समितीमध्ये अशोकरावजी धोटे, सुनीताताई गावंडे, माझ्या बाजूला बसलेल्या संध्याताई गोलपारे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निशांताई सावरकर, असे या आयोजन समितीमध्ये आम्ही पाचही माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या आयोजन समितीमध्ये आहोत. हा पुरस्कार प्रामुख्याने ग्रामीण भागातील या सर्व ग्रामपंचायत ज्या काही पंचायत समिती, जिल्हा पंचायत स्तरावर ज्या संस्था आहेत त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे आदरणीय रणजित भाऊ देशमुख जेव्हा महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री होते 90 ते 95 दरम्यान, 90 ते 95 दरम्यान, त्यावेळेस त्यांनी ग्राम अभियान जो कार्यक्रम राबवला होता. त्या ग्राम अभियान कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ग्रामीण अभियानाच्या माध्यमातून झाले होते. आणि म्हणून त्यांच्या या 80व्या वाढदिवसा निमित्तानं त्यांनी जे उल्लेखनीय ग्राम विकास मंत्री म्हणून काम केलं की जन काय म्हणतात त्याला लोकसहभागातून कशा पद्धतीनं आपल्या गावात विकास करता येईल, लोकसहभागातून आपल्या कशा पद्धतीनं शाळेचा विकास करता येईल, दवाखान्याचा विकास करता येईल. जे काही शासकीय बिल्डिंग आहेत, ते शासकीय संस्था प्रत्येक ग्रामपंचायतच्या स्तरावर आहेत, गावामध्ये आहेत, त्यांचा लोकसहभागात कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीच्या लोकसहभागातून सर्वांचा सहभाग घेऊन कशा पद्धतीनं तिथं चांगलं काम करता येईल या दृष्टीनं ग्राम विकास अभियान रणजित भाऊंनी त्यावेळेस राबवलं होतं. त्याचा संपूर्ण महाराष्ट्रातले ते देशात त्या निमित्तानं त्याचं कौतुक झालं.